आज आपण बनवणार आहोत पिझ्झा। याकरता कढईमध्ये थोडे तेल टाकून लांब चिरून घेतलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट व थोड्या हिरव्या मिरच्या टाकून घेतले आहे। आता यामध्ये आपल्याला 2 पॅकेट मॅगी मसाला मी यामध्ये टाकला आहे। बारीक लांब चिरलेले पत्ताकोबी, शिमला मिर्च, पनीर व्यवस्थित यामध्ये टाकून घ्यायचे आहे। माझ्याकडे थोडा स्वीट कॉर्न होता, मी तो पण यामध्ये टाकून घेतला आहे। आपल्याला हे पेस्ट जास्त शिजवायची नाही आहे, हलकी अधरकच्ची झाली की आपल्याला गॅस बंद करायची आहे। यात आपल्याला चवीनुसार मीठ पण टाकायचे आहे। अशा प्रकारे हे बेटर तयार होत असते। यात वरून थोडा आणखी मॅगी मसाला मी टाकला आहे। आता एका वाटीमध्ये 6 चम्मच टोमॅटो सॉस, 6 चम्मच व्हाईट सॉस, 2 चम्मच शेजवान चटणी मी टाकून मिक्स केले आहे। आता पिझ्झा बेसला हे सॉसेस लावून व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे तयार केलेला सॉस व्यवस्थित पसरून झाल्यानंतर जे आपण मिश्रण अधरकच्चे बनवून घेतले होते ते यावर टाकून घ्यायचे आहे। यानंतर मोझरेला चीज वरून आपल्याला जितके जास्त टाकायचे आहे तेवढे टाकून आपल्याला हा पिझ्झा बेक करायचा आहे। आता आपल्याकडे ओव्हन नसेल तर आपण याला तव्यावर सुद्धा बेक करू शकतो। तव्यावर अशा प्रकारे कुकरचे रिंग ठेवायचे आहे व तवा गरम करायचा आहे। त्यानंतर तयार केलेला पिझ्झा आपल्याला त्यावर ठेवून घ्यायचा आहे व गॅस अगदी स्लो ठेवायची आहे। पिझ्झा गरम करताना त्यावर एक झाकण झाकून ठेवायचे आहे। अशा प्रकारे जर आपण डायरेक्ट तव्यावर पिझ्झा ठेवला नाही तर तो खालून जळत नाही। जर तुमच्याकडे कुकरची रिंग नसेल तर तुम्ही एखादी प्लेट पण ठेवू शकता। अशा प्रकारे पिझ्झा त्यावर ठेवून आपल्याला वरून झाकायचे आहे। 10 ते 15 मिनिटं स्लोवर शिजला की आपला पिझ्झा तयार होत असतो। अशा प्रकारे आपण घरगुती पिझ्झा तयार करू शकतो।